आज मी तुम्हाला एकदम झटपट अशी भजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी वाडगं घेतलेलं आहे आणि छोट्या आकाराचं वाडगं आहे। अर्धी वाटी मी अर्धी वाटीपेक्षा जास्त असं बेसन पीठ घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये 2 चमचे तुम्ही तांदळाचं पीठ पण टाकू शकता। तुमच्याकडे जर नसेल तर नाही टाकलं तरी पण चालेल। चवीप्रमाणे टाकायचं मीठ। 3 मिरच्या पोपटी कलरच्या मी अशा मधोमध कापून तुकडे करून घेतलेले आहेत। थोडीशी कोथिंबीर, त्याची पण देठं पण अशी मी घेतलेली आहेत। ओवा घेतलेला आहे, तो पण असं चोळून घ्यायचा। थोडीशी हळद, थोडीशी हिंग पावडर, छोटा 1 चमचा बघा असे दरदरे धणे करून घेतले आहेत। एकदम पावडर नाहीये, थोडीशी अशी मोठे मोठेच आहे। असे जरी तुम्ही हातावर चोळून किंवा असे मोठे मोठे कुटून जरी टाकली तरी पण चालेल। ह्यात काय करायचं, थोडं थोडं पाणी टाकायचं आणि कालवून घ्यायचे। आपल्याला नुसतं पाणी टाकले बघा आणि असं मिक्स करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीत पीठ आहे। थोडंसं अजून पाणी टाकणार आहे। आता ही बघा थोडंसंच पाणी टाकलेलं आहे। आता ह्याला एक साईडनंच असं चांगलं 5 ते 7 मिनिट मी फेटून घेणार आहे। अशा पद्धतीत बघा हलक्या हाताने फेटून घ्यायचं। नुसतं पीठ पहिलं फेटून घेऊन नंतर बाकीचं साहित्य जरी टाकलं तरी चालेल। मग याला सोडा टाकायची गरज पडत नाही। जर सोडा नसेल टाकायचा तर मग गरम गरम तेल 1 चमचाभर टाकायचं आणि चांगलं फेटून घेतलं तर काहीच टाकायचं नाही। असं जेव्हा फेटतो ना आपण तेव्हा त्याचा कलर मस्त येतो, एकदम बघा सफेद सफेद सारखा दिसतो। आपण आता ह्याच्यामध्ये हळद पण टाकलेली आहे तरी सुद्धा बघा अशा पद्धतीत कलर आलेला आहे। खूप छान लागतात। नुसती हिरवी मिरची, नुसती मिठाची पण भजी खूप चविष्ट लागतात। सगळ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। आता आपण बनवायला घेऊया। तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे। जास्त असं कडक गरम करायचं नाही, उकळवायचं नाही आहे। तेल आपल्याला गरम झालेलं कळतं। जर तुम्हाला तसं जर कळत नसेल का नाही तर मग काय करायचं माहिती आहे का, थोडंसं पीठ टाकून बघायचं। गॅस आहे मीडियम, कधी पण भजी काय करताना करायची माहिती आहे का, मीडियम गॅसवर करायची। हे बघा एकदम असं उकळतं बिकळतं केलं की नाही तर मग ही पहिली भजी ना लाल होतात बघा, लगेच वर निघाली। अशी भजी सोडल्यानंतर जरी तुम्ही थोडंसं फास्ट केलं तरी पण मग चालू शकते। अशा पद्धतीत कांदा बिंदा काहीच नाही आहे, नुसती हिरवी मिरची, मीठ, नुसता ओवा टाकून सुद्धा खूप छान लागतात। मीठ टाकायचं आणि ओवा टाकायचा, नुसता सोडून घेते मी बघा अशा पद्धतीत। आता मी जे गरम तेल तुम्हाला दाखवलं ना त्याच्यापेक्षा पण थोडंसं गरम अजून जरी झालं तरी चालू शकते। लगेच हलवायची घाई करायची नाही, सोडलं की 1 सेकंदातच वर येतात लगेच ते। अशा पद्धतीमध्ये आता 1 मिनिटानंतर आपण हलवूया, पलटी करून घेऊया आपण आता याला। बघा किती मस्त झाले ते। अशी भजी खूप चांगली लागतात, चवीला पण खूप छान लागतात। आणि ही जर थोडंसं अजून थोडं जर तेल गरम झालं का नाही की सोडलं की आपणआप पलटी होतं ते, त्याला पलटी करायची पण गरज पडत नाही। तर अशा पद्धतीमध्ये चांगलं थोडासा हलकासा गोल्डन कलर आला की नाही की आपण काढून घेऊया। मस्त बघा कलर आलेला आहे। ह्याच्यापेक्षा पण थोडासा लालसर जरी केला तरी चालेल। किती छान फुगलेत बघा, छोटे छोटे पकडून एकदम जरी केले तरी चालू शकते ताटाला लावायला। अशा पद्धतीमध्ये हे बघा, जेवढं पीठ फेटेल ना तेवढं पीठ हलकं होतं, मग सोड्याची गरज पडत नाही। हलक्या हाताने फेटायचं मग। हे बघा अशा पद्धतीमध्ये एक तुम्हाला मी ना गरम गरम तोडून पण दाखवते। हे बघा, हे बघा आत किती जाळीदार झालेलं आहे, बघा जाळी कशी दिसते, मस्त एकदम गरम गरम दाखवलेलं आहे किती बघा अशा पद्धतीत। तर अशा पद्धतीत झटपट तुम्ही करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।